महाराजांचे दिव्य रूप सूर्याप्रमाणे आहे. श्री स्वामी महाराज अक्कलकोटात आले त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्कलकोट येथे सरकारी गणपती मंदिरात ते गेले. ही वार्ता राजवाड्यात कळताच श्रीमंत मालोजी महाराज भोसले राजेसाहेब आपल्या सर्व मंडळीसह श्री यतिराजांच्या दर्शनास आले. समर्थांपुढे राजेसाहेबांनी श्रीफळ ठेवून फुलांचा हार कंठात घालून अनन्य भक्तीने श्री गुरुचरणी नमन केले. अपूर्व असे दिव्य सतेज मूर्ती पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. त्यावेळी स्वामी महाराजांनी मालोजी महाराजांस फळ प्रसाद दिला व इतर मानकरी व दाजीबा भोसले यांस गळ्यातील पुष्पहार दिला आणि भगवी लंगोटी कपनी टोपी याचा बोळा करून त्यांनी राजेसाहेबांकडे फेकून दिला व अवधूत दिगंबर होऊन ते चालते झाले. श्रीमंत मालोजीराव महाराज यास पुत्र संतान व्हावे म्हणून पुष्कळ जोशी ब्राह्मण वगैरेच विचारले असता कोणीही निश्चित सांगता येईना. राजेसाहेबांस कन्या संतती होती. पुढे एके दिवशी स्वामी समर्थ राजवाड्यात आले. त्यावेळेला सगळे पहारेकरी आपापल्या कामात होते. अशी एकांत संधी साधून दाजीबा भोसले यांनी यतिराजास विनम्रपणे म्हटले, श्री गुरु समर्थ पाणी लावू क्या? महाराज म्हणाले, अच्छा लाव. त्यानंतर दाजीबांनी स्वच्छ व सुवासिक जल भरलेले रौप्य पात्र आणून महाराजांच्या हातात दिले. नंतर दाजीबा भोसले भीत उभे राहून हळूहळू बोलले की राजे साहेब की तबीयत अच्छी रहती नहीं और राजे साहेब को लड़का नहीं, क्या करना? राजे साहेब को लड़का हो जाएगा क्या? त्यानंतर दयाघन समर्थ म्हणाले, हा हो जाएगा. हे अमृतरूप वचन ऐकून दाजीबांस अत्यानंद झाला. पुढे 1 वर्षाच्या आतच मालोजी महाराजांस पुत्ररत्न झाले. श्री स्वामी समर्थांच्या वचनाचा अनुभव तेथेच त्यांना आला. अशा प्रकारे अनेक भक्तांना स्वामींच्या वचनाचा अनुभव आलेला आहे. श्री स्वामी समर्थ.